काहीच आज आहे ना काहीतरी स्पेशल आहे. स्मिता आज बटाटे वडे बनवते आणि भजी पण बनवते बटाटे. तर लावणीला भजी खायचे तरी बाकी आम्हा सगळ्यांना वडे खायचे ते बघा. तुम्ही बघू शकता आज स्मिताचं बीत काय आहे. ते तिने बटाटे शिजवलेत. ते बटाट्याचे काप आहेत. हा ठेचा आहे तो ती बटाट्याच्या भाजीत टाकणार आहे. तर तो कोथमीर आहे आणि हे बॅटर बनवलंय तिने. आज स्पेशल आहे ना. का स्पेशल स्मिता? स्पेशल आहे आज. वडापाव आणि बटाट्याची भजी. पाऊस पडल्यामुळे असं वाटतं काय मस्त संतुलित खावा कमीत घरी बटाटा वडापाव. बनवा बनवा. हा हे बघा पाव पण आणलेले आहेत. इथे पाव आहेत. मी जाऊन बेकरी मधून पाव घेऊन आलो. तर खाऊया आणि बनल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा काय होत आहे. कैवल्य पण एक्साइटेड आहे वडापाव खायला कधीपासून. त्याला खायचे आता सगळं ऑइल टाकते ती. ती ऑइल टाकते कारण ऑइल तिला गरम करायचंय आणि थोडं ऑइल तिला वाटतं बॅटर मध्ये आहे ना. बॅटर आमच्याकडे मध्ये पण मी ऑइल टाकलेलं आहे. अच्छा टाकलेलं आहे. आता फक्त ते वड्याचं सारण ती करते मिक्स. आता काय हा माझा मसाल्याचा डब्बा छान आहे. हे आमचे मसाले आहेत सगळे. हे मसाले आम्ही स्पेशल आहे ना मालाडला ईस्टला स्टेशनच्या जवळ तिथून आणतो. तिथे ह्याला काय ते कुठली कॉलनी आहे. स्क्वॉटर्स कॉलनी तिथे माहेर आपण तिचं माहेर आहे तिकडे. माहेरात तिच्या खूप चांगले म्हणजे असे हाताने कुटलेले असतात ना तशा टाईपचे मसाले तिथे भेटतात. मशीनवरचे पण नाही हाताचे भेटतात. आज एक्साइटेड आहे ना बनवायला. खूप म्हणजे महिन्याने किंवा वर्षाने मी बनवत असते. घेऊ शकतो. तरी हे मला वाटतं फोडणी घालते. तरी फोडणी आता जिरं टाकते. जिरं टाकलं अजून काय राई पण ना थोडीशी राई आणि एक ठेचा जो वाटून घेतला ना हे स्पून आहे इकडे. तो राहू दिसतो मला लागेल. हा ठेचा जो आहे ना तो तिला टाकायचा आहे. आम्ही आता आणलाय. बस एवढंच. हा एवढं. आता हे बटाटे जेव्हा स्मॅश करून आपण असं तेव्हा हा पूर्ण फोडणी आहे ना ती त्याच्यावर टाकायची. कोथमीर टाकून ते पूर्ण असे पूर्ण एकजीव करून मग त्याच्यात गोल गोल वडे बनवायचे. वडे म्हटले की सगळ्यांनाच माहिती आहे पण आम्ही घरगुती जास्त खाण्याला हे करतो प्रेफरन्स देतो बाहेर राहून खाण्यापेक्षा. मला वाटतं ते झाले फोडले तू बंद कर. ठसका उठेल आहे की नाही. नमस्कार मंडळी. एअरकोट एअरकोट मला सदानंदाचा एअरकोट. आज आमच्याकडे वडापावचा बेत होता. ठीक आहे आम्ही तुम्हाला दाखवतो वडापाव वगैरे आम्ही कसं केलंय काय. स्मिताने आज वडापाव भजी सगळंच केलंय ना स्मिता. वडापाव भजी वगैरे सगळंच केलंय. पावसाचे दिवस आहेत तर ती बोलली की आपण आज वडे पण करूया भजी पण करूया. त्यासाठी आम्ही केलं सकाळीच खाऊन. म्हणजे टेस्ट तर एकदम मस्तच होती. थोडेसे खाल्ले ते होऊ शकता. आता तिने बॅटर सगळं रेडी केलंय. हे काय स्टफिंग आहे आपलं बॅटर नाही स्टफिंग वड्याचं. तिखट नाही ना जास्त कारण आपली पोरं खाणार आहेत. हा चाखायला देते ती मला चाकून सांगतात. मस्त आहे. काय मीठ वगैरे मस्त आहे मंडळी. सगळं मीठ वगैरे सगळं चांगलं आहे. बघू शकता तुम्ही आम्ही लोक मगाशी बोललो होतो ना की वडे बनवायचे. वडे भजी वडापाव भजी पाव हे सगळे खात आहेत. आणि स्मिताने मस्त बनवलंय. मुलं पण एकदम काय म्हणतात ते लोक एक्साइटेड आहेत. कधीपासून विचारत आहेत काय बनवलंय काय बनवलंय काय करायचं करणार आहे. मग नंतर त्यांना कळलं की वडापाव आहे
आणि तिला पण कळेल की भजी तिच्यासाठी हे होतं प्राईस होतं आवडीचं कारण आपल्याला भजी खायचं होतं भाजी खायचं होतं तेव्हा त्यांचं चालू आहे बनवून दे ना स्वीट बनवते सगळ्यांचे वडापाव भजी पाव तिने मस्त असा ठेचा विसा पण बनवलाय हा मस्त म्हणले आवडलं तुला ठेचा सॉस मुलांसाठी आणि कसं आहे, हे हेल्दी आहे ना घरगुती आहे की नाही सुविधा बाहेरून आणण्यापेक्षा हे बघा कैवल्य कसं खातोय सॉस बीस लावून खातोय हा काय बोलते घरातल्या घरात हवं तेवढं खा पण आणि हेल्दी पण. हेल्दी बरोबर आहे ना कैवल्य हेल्दी तुम्ही टेस्ट करून सांगा. मला पण देते तिने मेन म्हणजे तिने बनवलंय हे वडापाव बघू शकता तुम्ही पहिला तिला एक पाहिजे तुम्ही हे घे आणि तुमचं टेस्ट. मस्त खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा guys. खूप मस्त वडापाव झालाय खूप म्हणजे खूप एक लागतो. आणि त्याच्याबरोबर तर एकदम एक नंबर आमच्याकडे वडापाव कसं झालं ना? आवडीला खायचा खूप मस्त झालाय कसं झालं? भजी पण आहे हे बघा भजी बनवू शकता हे बघा ती भजी बघा पावसाळ्यात म्हणजे मालवणमध्ये तुम्ही सगळ्यांनी घरी ट्राय करा. म्हणजे किती रुपयाला एक वडापाव असं काय 20 रुपयाला. किती मुंबईमध्ये 50 20 रुपयाला एक वडापाव मुंबईत 50 रुपये. नाही तर एक वडापाव 20 रुपयाचा म्हणजे आम्ही दोन दोन वडापाव खातोय म्हणजे 40 80 160 रुपये हे 200 रुपये कोणीच नाहीये. आणि सगळे साहित्य कसे घरात आपले असतात. हा उपलब्ध असतं. बटाटे चहा पण आहे बघा चहा पण बेसन असतं, मिरची लसूण कोथिंबीर सगळं घरात. फक्त काय की पाव आणायचं असतं. ते पाव अर्धा तर आपला वडापाव झालं घरातल्या घरात. तर मी फक्त 20 रुपयाचे पाव आणले 8 पाव 20 रुपयाचे है ना हिरवा मसाला तर घरी असतोच आपल्या बेसन पण होतं घरी बटाटे बटाटे मी आणले है ना बटाटे मी आणले बटाटे घरी असतं ना वाटतं. ह्यावेळेस बटाटे नव्हते आमच्याकडे 30 रुपये किलो काहीतरी बटाटे मला मिळाले हा. 20 रुपये किलो तरी बटाटे हा. तिने आणायला पाठवलं होतं बटाटे काय सॉस बरोबर खातो माझ्या पोराला काय ना असं काय असेल ना त्याला सॉस लागतोच. त्याचा सॉस तर वेगळीच टेस्ट एकदा ट्राय करा एकदा ट्राय करा हा बघा सॉस लावतोय टेस्टचा पण हा बघा मस्त सगळं असं आहे असं आहे बेस्ट ना आज आम्हाला स्मिताला परत थोडी कामं जास्त वाटली नाही स्मिता परत थोडीशी डल झाली हॅलो गाईस. बघा काही वेळेला हॅलो गाईस पाऊस परत बंद झाल्यामुळे गरमी थोडस जाणवते मला. मला ना खूप स्वेटिंग खूप होते त्यामुळे मला चिडचिडपणा होतो. बाकी काय नाही कामाचं काय आपली सवयच आहे आपल्याला करायची. ह्या लोकांचं तर काय ह्या लोकांना तर फक्त खेळ हवे त्यांना विचारायला भिजायचंय त्यांना काय भिजायला पडेल काय ना काही बोलल्या अवनी अवनी बघा अवनी कुठे आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अवनी आणि अवनी आमची स्टेडीवरती आहे
आज मस्त आम्ही साऊथचा मूवी बघतोय काय इंद्रशक्ती म्हणून. त्याच्यामध्ये एक वेगळंच काय म्हणतात ते भूताचे स्टोरी आहे कपलची, ती बघतोय. स्मिताला बघायला नाही मिळालं, तिला आम्ही लोक थोडं मिनिट लावू. कुठे कुठे चालले दोघं, हे बाहेर जायचं, या सगळे झोपले. दुपार झाली, सगळे झोपलेत. या आत या लवकर या लवकर. गुड बॉय गुड बॉय. बाकी मंडळी आज तुम्हाला कसं वाटतंय? छानच वाटत असेल, कारण तुम्ही सगळे आम्हाला करताय हेल्प, दिसतंय तुम्ही बघताय आमचे व्हिडिओज. धन्यवाद त्यासाठी. त्याच्याबरोबर सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा आणि शेअर पण करा. आम्हाला मोटिवेशन येईल. आम्हाला असं वाटेल की डेली बेसिसवरती, असं तर आम्ही डेली बेसिसवरती ब्लॉग करतोय आणि करण्याचा प्रयत्न करतो. पण अजून इच्छा अशी ही होईल की रोज असं वाटेल की कधी सकाळी उठतोय, ब्लॉग करतोय, एडिटिंग करतोय आणि तो अपलोड करतो. ठीक आहे, आणि तुम्ही बघताय हे असतं ना एक जोश. स्मिताला पण काय स्मिता, हो, एक वेगळी एक्साइटमेंट आहे की काहीतरी आम्ही शूट करतोय, वडापावचा बेत दाखवला, छान नवीन नवीन वेगळं काहीतरी दाखवू आम्ही तुम्हाला. जे मला येतं ते तुम्हाला मी दाखवेन आणि तुम्ही पण ट्राय करा. स्मिताला नॉनव्हेज चांगलं येतं, व्हेज थोडस तिचं डगमगतं आहे ना. नॉनव्हेज मध्ये ती सगळंच बनवते. नॉनव्हेज मला असं खूप आवडतं आणि मी नॉनव्हेजच खाते, पण व्हेज मला ना. नॉनव्हेज मध्ये तुला काय काय? मच्छी, सगळं नॉनव्हेज मध्ये मच्छी पण माझी लिमिटेडच आहे, असं सगळंच मी नाही खात, मोजकेच आहे. चिकनचे सगळे आयटम्स मला आवडतात. बकरा पण खाते, म्हणजे ते असतं ना बकऱ्याचं मटण, ते त्याच्यामधलं फक्त मला एक स्पेशल आवडतं पाया. ते मला पाया खूप आणि काय बोललेला चिकन काय आवडतं? चिकन. अजून प्रॉन. प्रॉन्स आवडतात. आवनीला बघा, आवनीला काय आवडतं? फिश आवडते. बापरे, आवनीला आमच्या फिश आवडते. फिश मला तर बाबा सगळंच आवडतं. त्याच्यात व्हेज भेटलं तर अजून मी खुश. मला व्हेज सुंदर लागतं. आमच्या घरात सगळे आवनी बोलते कधी खाल्लं काय? त्यांना जितकं व्हेज दिलं ना चांगलं बनवून, सगळं वेगवेगळं, म्हणजे नवीन नवीन काही असेल ना, जसं व्हेज मध्ये आता ते आलंय ब्रॉकली वगैरे, ते दिलं ना ते त्या आवडीने खाणार. आणि आपण विचार करू कसं खाणार ना, ती कोणाच्या घरी जाऊ नका ना, बंदी मध्ये काही वेळ आता कोणाच्या घरी जायचं नको जाऊ. तू जा संध्याकाळी जा बेटा. आवाज तर येणार असतं. इथे या ना, आपण मस्त व्हिडिओ चालू आहे आपला, व्हिडिओ बनवा. हा, आणि कैवल्य अवनी आहे ना, संध्याकाळी आम्ही खेळायला जातात, त्याच्या आधी लोक थोडा अभ्यास करायचा आता स्टार्ट झालंय त्यांचं, थोडं करतायत. म्हणजे एकदमच गाडी लगेच ही नाही होणार आहे ना. की लगेच एक तास 2 तास जरा प्रॉब्लेम होते, पण आता मी व्यवस्थित झाली आहे. आता आमचं रुटीन चालू होईल मंडे पासूनच, कारण की उद्या फ्रायडे काहीतरी मुस्लिम लोकांचा फेस्टिवल आहे, मोहरम काय. हा, मग सॅटर्डे संडे असं पण त्याला सुट्टीच असते स्कूलची. मंडळी तिच्या आजीचा आहे ना, सारखा फोन येतोय, सारखे फोन येतात सकाळी. तर आम्ही लोक उठायच्या आधी कधी कधी फोन असतात, म्हणजे स्कूल आहे ना तिकडेच राहतात ते लोक, सकाळपासून फोन असतात. 2-3 वेळा फोन करतात की आमची चंचल कुठे आहे. तिचं नाव तिकडे चंचल आहे माझ्या वाईफचं. तर त्यासाठी फोन येतात आणि ते माझ्याकडून पण कधी कधी मिस होतात. सकाळी फक्त तिला बोललो की फोन येत आहेत, काय करायचं खबर त्यांना. तिने केला नाही, आता करेल ती फोन. ती बोलली मी सगळी कामं झाल्यावर द्या ना. मी काल असं माझं बोलणं झालंय, मी सांगितलं मला बरं नाही, तर ते आजी काळजी दे, टेन्शन मध्ये आले. काय झालं? तिची फॅमिली मोठी आहे मंडळी, काय तिला झालं? 3 आज्या आहेत. किती 5 मामा आहेत ना. हो, 5 मामा आहेत, मावश्या आहेत, माम्या आहेत, तेवढेच भावंड आहेत, तिची बहिणी लहान आहेत. आणि सगळ्यात मोठी हीच आहे. सगळ्यात मी मोठी आहे.
म्हणजे हिच्या आईकडून आता माझ्या सगळ्यात छोट्या मामाची मुलगी आहे ती आताची 10 महिन्याची आहे फक्त आणि ती क्यूट आणि अशी गोल गोल आहे ना मस्त त्यांनी एकदा तुम्हाला नक्की तिचं युट्यूब वरती दाखवेल. तिचा वाढदिवस आम्ही लोक नक्की ब्लॉग करू त्याचा शूट करू. वाढदिवसाचं घरातल्या घरात करतो. आधीच असं होतं की मोठं करायचं पण आता रिसेंटली 2 महिने झाले माझे मामा आहेत 3rd नंबर मध्ये ते एक्सपायर झाले त्यामुळे ते लोक बोलतात की बघूया असं बरं नाही वाटत की घरचाच माणूस आहे ना तो सख्खा मामा. हा मंडळी कारण कसं आहे माहिती आहे तो लिसा जो मामा होता ना ते माझ्या इच्छे होते म्हणजे आता मी तो बोलतोय कारण आम्ही लोक एकत्र बसून उठत होतो फिरत होतो तर खूप चांगलं व्यक्ती होतं एकदम गोरा लाल हिरो होतो राजेश भालेराव त्यांची डेथ झाली त्यामुळे त्यांच्या काही थोडे फंक्शन्स बंद झाले पण मे बी ह्या मुलीचं जी त्यांच्या लहान भावाची आता लहान मुलगी आहे तिची लहान मुली करते वाढदिवस वगैरे. तिचं वारसा वगैरे कसं केलं नव्हतं कारण की तिनं खूपच बॉर्न झालेली ना तेव्हा तिची कंडिशन तशी नव्हती. 1-2 महिना तर ती हॉस्पिटलमध्ये NICU मध्ये होती म्हणून काय केलं नाही तिचं. मग असं तेव्हापासून डिसाईड होतं की तिचा फर्स्ट बर्थडे खूप मोठा करावा. बरं ते फर्स्ट बर्थडे असं माहितीये की तिचा बर्थडे त्याला मला करायचाच होता ते डिसाइडेड होतं आता हे असं झालंय त्यामुळे आता बघूया कसं काय पण नक्की असं काय असेल तर आम्ही लोक नक्की आम्ही तुम्हाला दाखवून तिला तुम्ही पण बघतील तर बोले झाले मस्त तुझ्या नेहमी हसरत चेहरा असतो तिला मारा तिला ओरडा तिला काही बोला ती हसतच झोपेत उठली ना की तिला बोलत दीदी तरी दिसते अशी हसत स्माईलच करत राहते फेस खूप क्यूट पोरी मग तिचं नक्की दाखवेल मी कधी तिथे गेली तर आणि शूट करून तिचं छोटस क्लिप तुम्हाला दाखवणार मी तिचं कसं ती खेळते कशी वावरते आणि तिचा बर्थडे जर सेलिब्रेट झाला तर ते पण मी तुम्हाला नक्की दाखवणार. जसं पण सेलिब्रेशन असेल छोटा असेल मोठा असेल जे काय आम्ही नक्की कव्हर करायचा प्रयत्न करू तुम्ही बघा मला आता काय माहिती तारीख काय येते सुट्टी असेल नसेल त्या दिवशी पण बघू टाइम कसा काय येतो त्या हिशोबाने बाकी आता स्मिताची सगळी कामं वगैरे झाले म्हणजे तिने आपलं लाईट वगैरे बंद केली कामं करून. माझं असं म्हणणं आहे कामं झाली की लाईटी बंद करा मी थोडं घरात थंडावर म्हणून मी सगळ्या लाईटी बंद करते फक्त एक बाहेरची थोड्या वेळ चालू असते. रात्रीची लाईट चालू करते आपण रात्री त्यांना लाईटी बंद करून झोप येतो है ना. मला येते माझं असं काय नाही पण पोरं कसे वॉशरूमला वगैरे एकटे उठून जातात ना काळोख असल्यामुळे ते घाबरतात मग ते मला किचनची लाईट चालू ठेवायला. कैवल्य आम्ही बाहेर गेलेत तर ते काही खेळायला जात नाही डोअर मध्येच उभे आहेत म्हणे तर आता थोडं दुपार होते मध्ये बोलतात बाजूची बोलतात ते सगळे झोपले तिथे ते आवाज नको म्हणून ते हळूहळू बसतात एकमेकांशी गॉसिपिंग करतात. मग आता काय म्हणतात ना की आम्ही लोक खूप असं हे करतोय प्लीड करतोय आम्ही लोक खूप स्कोप करतोय होप करतोय तुम्ही लोक खरंच सबस्क्राईब कराल आणि आमचे व्हिडिओज बघाल ठीक आहे बघा आमचे व्हिडिओ खूप खूप आणि शेअर पण करा. आम्हाला एक नवीन फॅमिली भेटली त्याचा आनंद खूप आहे आणि ती फॅमिली इतकी ग्रो ना अशी आमची इच्छा आहे तर तुम्ही प्लीज आमची फॅमिलीचे मेंबर आहेत अजून मेंबर्स जॉईन व्हायच्या मध्ये अजून आम्हाला प्रेम करा असं नाही पण म्हणजे हा इन शॉर्ट की तुम्ही सपोर्ट करा सपोर्ट करा आणि आमच्या बरोबर आहात ठीक आहे जोपर्यंत आम्ही आहोत तुम्ही आहात तोपर्यंत एकत्र राहूया फॅमिली मोठी करूया ठीक आहे. तुमचे सबस्क्राईब जे काही येतील आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला मदत होईल तुमचे लाईक्स येतील त्याच्यामुळे आम्हाला आणि बाकी सगळं ठीक आहे. आता हा ब्लॉग इथेच मी एंड करतो थँक्यू.